तिच्या मनाला वाटेल ते ती करते श्रावणी. पण शुभू तिथं काम करतो म्हणून तुम्ही समजे काय नोकर आहेत तिचे? नाही ना व. सुटे बास करा. एक शब्द बी ऐकून घेणार नाही तुझा मी आता. ए शुभू, आता सकाळ सकाळी घरात भांडणं नको बाबा. कायच्या काय बोलायला लागले बघ किती. बरोबर तेच बोलतोय मी शुभू, की तुझी मॅडम का नाही सगळ्यांनी नाचवायला लागले आणि तुम्ही समजे नाचताय तिच्या तालावर. का कळत नाहीये तुला? सुटे बास करा आता. ए शुभू बाळा, तू जा की कामाला, तुला उशीर होतोय ना. ती माणसं वाट बघत बसली तर जा बघू आधी. सुटे माझी फॅमिली पूजेला जाणार म्हणजे जाणार. तू पण आता तुझा टाइमपास बंद कर आणि जा घरला. अण्णा मी पुढे होतो, सगळ्यांना वेळेवर घेऊन या. हा हा काय मेसेज पाठवलाय? पूजेला येत नाही म्हणून? अहो ते श्रावणीने कपडे पाठवलेत पूजेसाठी, तुमच्यासाठी खास. आणि तुम्ही पूजेलाच येणार नाही? ते काय नाही, तुम्ही जा पटकन आवरा चला. शोभे एकदा म्हणलं ना नाही जमायचं. अगं लय काम आहेत मला. काय करावं या माणसाचं? अहो श्रावणीने सौतावून आमच्या तोंडासमोर आमंत्रण दिलंय आम्हासनी आणि मंत्री साहेबांनी पण स्पेशल निरोप पाठवलाय. नाही म्हणजे बघा तुम्ही, मंत्री साहेबांचा निरोप आलाय, तुमचंच एखादं काम बिम होऊन जाईल पटकन. असेल तुमची कामं तर मग करा. नाही मग गेलो तर फायदा तर आहेच. आता श्रावणीनं माझा आवाज जर ओळखला ना तो वाटच लागेल. पास व्हायचं की नाही ते सांगा. त्यात आम्हाला खबर आहे की यावर्षी तुमचा एक पेपर अवघड गेलाय. वरून रिझल्ट लई टफ आहे ही बी खबर आहे. म्हणून तुमचं पास होणं कठीण आहे. तुम्हाला बी माहित नाही, मला बी माहित. काय कोणाशी बोलताय? काय कामाचा लोड आहे ते सगळं मॅनेज होईल. काही विचार कर, तर्क लावत होतो जरा. तुम्हासनी आमची शपथ आहे, पूजेला यायचं म्हणजे यायचं. अगं येतो म्हणलं ना. लय फुल काय त्या श्रावणीचं. नाही तिला इंग दाखवलं ना नावाच्या स्वीटी नाही मला बोलत. हिचा काय पापड मोडलाय सकाळ सकाळ. तुम्ही काय बघताय? तुम्ही जा की पटकन आवरा, आम्ही आलो. स्वीटे ए स्वीटे, अगं थांब. स्वीटे अगं थांब की. सकाळ सकाळी एवढी काय चिडलीस? मग आणखी काय करू मी ताई? जरा धीरानं घेशील? हे बघ स्वीटे, आम्हासनी माहितीये सानिकाबद्दल तुला काळजी वाटते म्हणून तू अशी करतेस. अगं पण शुभूचे साहेब आहेत ना, ते त्यांच्या घरच्या पूजेला जायलाच लागेल. जावा की तुम्ही, माझं काहीच म्हणणं नाही, जावा तुम्ही. शुभू कसं बोलला माझ्याशी, सारखं मला हिडीस पिडीस करत असतोय. अगं मग त्याच्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आता नवरा बायको मध्ये अशी छोटी मोठी भांडणं होतच असतात की, नाही का? नवरा बायको शुभू आणि मी. होय, नवरा बायको मध्ये भांडण होत. मग विचारच केला नव्हता याचा. बघा आतापासून विचार करायला सुरुवात करा. काय पण ताई, तुम्हासनी माझ्या मनातलं खरं खरं सांगू का? ती श्रावणी आहे का नाही, माझ्या लय डोसक्यात जाते बघ. तिला बघून पण ना माझ्या डोसक्याचा भुगा होतोय. नाही मला वाटलं होतं तुम्हासनी माझं मन कळतंय, पण तसलं काय नाही होत आई. हे बघ आता ना आम्ही तुला खरं काय ते स्पष्टच सांगतो. आम्हाला पण काय तिकडे एवढ्या मोठ्या घरात जायची हौस नाहीये पूजेला. पण ती श्रावणी आपल्या शुभूला काय सांगते, शुभूच्या मनात काय भरवते आणि कशामुळे आपला शुभू ह्यो असा वागायला लागलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला पाहिजेत म्हणून चाललोय. हा ते हे काम करा तुम्ही, लय महत्वाचं काम आहे. आणि आल्यावर सांगतो की आम्ही तुला. चालतंय. हा बाई स्वीटे, डिझाईन बघू. ही डिझाईन कसली भारी आहे ग. होय नाही म्हणजे आम्ही ती पूजेला साडी घालणार आहोत ना आज, त्याच्यावर सेम 80च्या 80 डिझाईन आहे. त्या साडीवर लई भारी वाटले असते या बांगड्या. होय काय? एक काम करा की तुम्ही घाला या बांगड्या पूजेला. नाही अगं तुझ्याकडून कशा अशा नको नको. अहो ताई घाला, अहो भारी दिसतील, सोन्याच्या बांगड्या आहेत. होय काय? ठीक आहे. हा पण त्या बदल्यात तुम्ही माझं एक काम करायचं. तिथं जाल ना तेव्हा शुभू आणि श्रावणीवर बारीक नजर ठेवायची. त्या श्रावणीला म्हणजे शुभू समोर फिरकू पण द्यायचं नाही तुम्ही. चालतंय? चालतंय की.
माझ्या शुभूला पटवायला निघाले की ती श्रावणी. वाट बघ म्हणा, या जन्मात तरी शुभू फक्त माझा आहे. हा, आता शुभू माझ्यावर किती पण चिडला रागावला तरी त्याचं प्रेम आहे माझ्यावर, हे तर खरे. अरे ये नंदा काय ये मलाच बोलवायला आली होतीस ना. आलोच, तयारच आहे. अरे तुला बोलवायचं कशाला, तू किती छान आनंदात दिसतोयस ते बघायला आले. खरंच बाबा, या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. तुझी काळजी मला कळते नंदा का, पण असं काही होणार नाही. देव करो आणि असंच हो. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपली श्रावणी पास झाली, खूप बरं वाटलं रे. काय झालं विश्वंभर, तू खुश नाहीयेस का? नाही तसं काही नाही. मग गप्प काय झालंस एकदम? नाही नंदा, काय हे सगळं माझ्यावर येत होतं, माझ्या पदावर येत होतं. पण ती मुलगी पास झाली आणि सगळं टळलं. तिच्या आनंदावर कशाला रिझन टाका. मी खुश आहे. देवाचीच कृपा. पण दोनदा नापास झालेली श्रावणी यंदा कशी काय पास झाली असा प्रश्न पडतोस ना. तुला माहित नाहीये विश्वंभर, श्रावणी फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेली होती. रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर कळलं की त्या विषयाचा पेपरच नाहीये. म्हणून मनात शंका येते. नाही, ती पास झाली याचा मलाही आनंद आहेच, पण एक शंका येते मनात. हिने कसला घोळ तर घातला नसेल ना. कसला गोळ? ती जर नापास झाली तर तिचं लग्न लावून देशील असं म्हणाला होतंस ना तू. ते होऊ नये म्हणून तिने कोणाला पैसे बिसे देऊन पास करून घेतलं नसेल ना स्वतःला. नंदा का, बाहेर लोक काय बोलतात ना याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण जेव्हा तू पैसे देऊन निकाल बदलण्याबद्दल बोलतेस ना, तेव्हा तू माझ्यावर, माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या शिक्षण पद्धतीच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतेस असं नाही वाटत तुला? अरे नाही विश्वंभर, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली तुला. पण शक्यता तेव्हाच असते जेव्हा यंत्रणेमध्ये पळवाटा असतात. मी शिक्षण पद्धती इतकी पारदर्शक केलेली ना नंदा का, की साधा वशिला सुद्धा चालत नाही. त्या मुलीने अभ्यास केला नसता तर ती नापास झाली असती, पण ती पास झाली. तिने कष्ट घेतलेत. हो हो, अगदीच खरंय तुझं म्हणणं. पण काय हल्ली चुकीची काही काही प्रकरणं कानावर येतात ना, म्हणून म्हटलं. नाही नंदा का, मला नाही असं वाटत की तिच्यामध्ये एवढी हिंमत आहे. हिंमत तर तिच्या आईतही नव्हती विश्वंभर, पण तिने करायचं ते केलंच ना. राहू दे नंदा का, किंवा आज तरी त्या बाईचा विचार मला करायचा नाहीये. साधी सरळ वाटली होती रे आपल्याला, पण तिने तुझी आणि या घराची जी काही फसवणूक केली ती आजपर्यंत आपण विसरलो नाही आहोत. अजून सावरलो नाही आहोत आपण त्यातून. आणि त्याच आईची ही लेक हे विसरू नकोस. तिने जशी तुझी फसवणूक केली तशी श्रावणी तुझी फसवणूक करणार नाही. कशावरून भरोसा काय आहे? नंदा का, सोड ना तो विषय. आज घरामध्ये पूजा आहे, मला शांतपणे पूजा बघू देत.